नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी आंदोलकांचा खटाटोप आहे का असा प्रश्न आता पडू लागलाय। सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा एकच फडका उडालाय। सोशल मीडियावरील बंदीच्या निषेधार्थ तरुण आणि तरुणी रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतंय। आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय। इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार आणि त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येते। आंदोलक तरुणांचा नेपाळच्या संसदेमध्ये घुसण्याचाही प्रयत्न झाला। फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह 26 प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यानंतर एकूणच तरुणाईचा हा संताप नेपाळमध्ये उसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही दृश्य आपण बघतोय। संसद परिसरामध्ये तरुणांकडून जाळपोळ करण्यात आली, त्याची दृश्य आपण बघतोय। त्यानंतर अश्रुधुराच्या कांड्या प्रशासनाकडून फोडण्यात आला। तरुणाई अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपण आपल्या टीव्ही स्क्रीनच्या अगदी मध्यभागी पाहतो। मोठ्या संख्येनं ही तरुणाई या निर्णयाच्या विरोधामध्ये एकवटल्याचं चित्र नेपाळमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर संसद परिसरामध्ये या सगळ्या तरुणींकडून नासधूस करण्याचा प्रकार घडलेला आहे, त्याची दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आहे। तर तिकडे तरुणाईचा एकच आक्रोश आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतोय। हातामध्ये बॅनर्स, पोस्टर्स घेऊन तरुणाई काठमांडूच्या रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला दिसतं आणि हा सगळा प्रकार बघून ही दृश्य आपण बघतो आहोत। संघर्षाचा एकूणच काळ सध्या नेपाळमध्ये दिसतो आहे। आक्रमक झालेले आंदोलक आणि त्यांना क्षमवण्यासाठी पोलिसांना वेळप्रसंगी गोळीबार सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे। सोशल मीडिया निमित्त ठरलेलं आहे, मात्र त्या आडून हिंदू राष्ट्रासाठीची ही मोहीम आहे का, हिंदू राष्ट्रासाठीचं हे आंदोलन आहे का, या दृष्टीने आता चर्चा सुरू झालेली आहे। नेपाळमधली तरुणाई आक्रमक झाली आहे आणि आता हे आंदोलन पेटल्याचं आपल्याला दिसतंय। हे दृश्य आपण बघतोय नेपाळची राजधानी काठमांडू इथली दृश्य आहेत। इथे प्रामुख्याने हा संघर्ष उभा टाकलेला आहे आणि पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये हा संघर्ष प्रामुख्याने काठमांडूच्या रस्त्यावरती आपल्याला दिसतो आहे। आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना अशा पद्धतीनं गोळीबार सुद्धा करावा लागला। यामध्ये 9 आंदोलकांचा मृत्यू झालाय, तर 80 जण या गोळीबारामध्ये जखमी झाल्याची माहिती पुढे येते आहे। नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीचं निमित्त झालं आणि त्यानंतर जो तरुणाईचा एक जनक्षोभ रस्त्यावरती उसळला त्याची परिणती ही अशी हिंसक आंदोलनामध्ये झाली, ज्यामध्ये 9 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालाय, 80 जण यामध्ये जखमी आहेत। प्रामुख्यानं हे सगळे आंदोलनकर्ते हे तरुणी आहेत जे नेपाळच्या रस्त्यावरती उतरून आपला विरोध दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात। ही दृश्य आपण बघतोय। नेपाळमधली आणखी काही दृश्य आता समोर येत आहेत। मोठ्या संख्येनं या सगळ्या तरुणाईचा आक्रोश नेपाळच्या रस्त्यावरती आपल्याला प्रामुख्यानं काठमांडूच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतो आहे। सोशल मीडिया निमित्त ठरलेलं आहे, मात्र त्यानंतर एकूणच जी संतापाची लाट तिथल्या सरकारच्या विरोधात उसळली आहे तिची ही अशी परिणती झाल्याचं चित्र आपल्याला नेपाळमध्ये दिसतंय। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत स्वामी भारतानंद सरस्वती, ते अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री आहेत। स्वामीजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवरती। अर्थातच जे काही आता सध्या नेपाळमध्ये सुरू आहे त्याच्याविषयीची आपली पहिली प्रतिक्रिया आणि नंतर जो महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये हायलाईट करण्याजोगा तो म्हणजे आंदोलन झालेलं आहे सरकारच्या विरोधात, एका निर्णयाचं निमित्त झालेलं आहे आणि त्यानंतर ही तरुणाई सगळी रस्त्यावरती उतरलेली आहे। पण त्या अनुषंगानं याकडे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठीचे प्रयत्न किंवा त्यासाठीचं आंदोलन म्हणून बघायचं का, हेही मला आपल्याला विचारायचं आहे। मात्र सगळ्यात आधी आपली प्रतिक्रिया आणि मग आपण त्या मुद्द्यालाही स्पर्श करू। बिलकुल प्रसन्नजी, नेपाळ जगातलं एकमेव पहिल्यापासून हिंदू राष्ट्र राहिलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात या लोकांनी ती सर्व परंपरा खंडित करून तिथे जे लोकतंत्र वगैरे हे जे सुरू झालंय, पण तिथं बहुसंख्य हा राजा आजपर्यंत अनेक गेली काही वर्षापर्यंत ती पद्धत होती। आणि आपण जर म्हणाल तर ही जी तरुणाई आहे किंवा हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न सुरूच आहे, तर जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची गणना आणि नाव होतं। तर तिथे आजही अनेक काही संघटना आहेत, अनेक काही बहुसंख्य लोकांची इच्छा आहे की या ठिकाणी पूर्ववत हे हिंदू राष्ट्र आणि त्या पद्धती सुरू व्हाव्यात। तर ते काही गैर नाहीये असं मला वाटतंय की सर्वांचा एक मौलिक त्या लोकांचा तिथले अधिकार आहे। मी अनेक वेळेस नेपाळचा प्रवास केलेला आहे आणि हिंदू म्हणजे काही एक समाज किंवा उग्रवाद बिलकुल नाही, एक मानवतावादी वसुदैव कुटुंबकम ही एक सनातन हिंदू धर्माची एक
एक एक सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतावर हिंदू समाज चालतो. तर हिंदू राष्ट्राची मागणी करणं किंवा मागणी करण्यापेक्षा पूर्ववत हिंदू राष्ट्र व्हावं अशी त्या लोकांची एक माफक अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा जी आहे तर त्याच्यात काही गैर नाही. हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि अखंड हिंदू राष्ट्राचा तो एक नेपाळ भागच होता. पहिलं पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे तर अखंड हिंदू राष्ट्रामध्ये. आता आपला तो वर्तमान तो खंडित भारत झालेला आहे. पहिलं अखंड भारतामध्ये नेपाळ येतच होता आणि नंतर सुद्धा आता काही वर्षापर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून जगातलं एकमेव राष्ट्र म्हणून गणलं जायचं. पण आता काही वर्षापूर्वी ती परंपरा मोडीत खंडित पडली झाली आणि त्या लोकांची इच्छा आहे की पूर्ववत हे हिंदू राष्ट्र व्हावं अशी इच्छा आहे. तर ती योग्य आहे असं मला वाटतं, उचित आहे, ती काही गैर नाहीये. बर स्वामीजी, आपलं नेपाळमध्ये येणं जाणं असतं या सगळ्या दरम्यान असे किती गट आहेत, कोणत्या संघटना आहेत ज्यांची प्रामुख्याने हिंदू राष्ट्राची मागणी आणि त्यांचा किती प्रभाव तिकडच्या एकूण सगळ्या यंत्रणेवरती जाणवतो? नाही, आता जे तिथले जे भूमिपुत्र आहेत आणि संघटना तर आहेत काही जे आपल्या सनातन धर्माला आणि हिंदुत्वाला मानणाऱ्या किंवा मूळ तिथले जे भूमिपुत्र आहेत, जे मूळ निवासी आहेत तिथले नेपाळी, तर त्या जनतेची इच्छा आहे. पण अलीकडे आता बाहेरच्या लोकांनी तिथं मोठा वावर सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग या वेगवेगळ्या गोष्टी आंदोलनं जे आहेत तिथं हिंदू राष्ट्राची संकल्पना मोडीत निघाली आणि ती राजेशाही घराणी कमी झाली आणि हे इतर लोक घुसले. तेव्हापासून मूळ जे तिथले लोक आहेत तर ती पूर्ववत हिंदू राष्ट्र बनावं आणि ती जी जगामध्ये त्यांची जी ओळख आहे हिंदू राष्ट्राची आणि पूर्ववत ती ओळख राहावी अशी त्या मूळ लोकांची इच्छा आहे आणि तीव्र इच्छा आहे त्यांची आणि मोठा गट आहे. अनेक जे 2-3 तिथले संघटना आहेत आणि मूळ जे लोक आहेत तर हिंदूवादी, सनातनवादी, तर त्यांची इच्छा आहे की परत हिंदू राष्ट्र व्हावं आणि ती मोठी संख्या आहे. ती आपण त्याकडे नाकारण्यासारखं किंवा कानाडोळा करण्यासारखं नाही, मोठी संख्या आहे. त्याच्यामुळे ही तरुणाई आपण म्हणता येईल की सोशल मीडियामुळे काही जे काही इतिहास आहे किंवा त्याबद्दल काही पोस्ट आल्या असतील आणि म्हणून हे लोक रस्त्यावर उतरले असतील असं मला वाटतंय. पण अनेक वर्षापासून हिंदू राष्ट्रासाठी आंदोलन तिथे सुरू आहे. अनेक वर्षापासून नेहमी सभा, संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र आणि असे काही अधूनमधून आंदोलन तिथं आताच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे नेहमी असे कार्यक्रम आयोजन होतात आणि बहुसंख्य लोकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा हे हिंदू राष्ट्र व्हावं आणि पूर्ववत हिंदू राष्ट्राची ओळख जगामध्ये नेपाळची व्हावी अशी अनेक लोकांची तिथल्या भूमिपुत्रांची इच्छा आहे. स्वामीजी, आपण जेव्हा असं म्हणता की बहुसंख्यांची मागणी आहे की नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र व्हावं, तेव्हा ही मागणी करत असताना कोणती सामाजिक, राजकीय किंवा मग धार्मिक कारणं दिली जात आहेत, कारणं सांगितली जात आहेत की जी या सगळ्या मागणीच्या मागे मुख्यतः आपल्याला दिसत आहे? विषय असा आहे प्रसन्नजी, काठमांडू असेल, पशुपतीनाथ असेल किंवा ज्या परंपरा असतील तर जिथे तिथं लोकतंत्र आणि जे इतर लोक ज्यांना त्या भूमीशी आपल्या परंपरेशी काही देणं घेणं नाही अशा लोकांनी वावर तिथं अतिक्रमण केल्यामुळे, तिथं शिरल्यामुळे मग या लोकांच्याही ज्या परंपरेवरती गदा येतो आणि ज्या काही परंपरा आहेत, ज्या काही उत्सव आहेत, त्योहार आहेत, त्यांची एक संस्कृती आहे नेपाळची, त्यांची आपल्या हिंदू समाज जो तिथं राहतो त्यांची संस्कृती आहे. तर या गोष्टीवरती गदा येते हे इतर लोक घुसल्यामुळे. तर त्यामुळे त्यांना वाटतं की पूर्ववत आपल्या ज्या परंपरा आहेत त्या चालू राहाव्यात आणि हिंदू राष्ट्रच राहावं असं एक त्यांची अपेक्षा, इच्छा आहे. त्याच्यामुळे ती एक त्यांचा अधिकारही आहे तो, तर ते काही गैर नाही. पण एकूणच असं आपल्याला म्हणायचं आहे का की नेपाळमधले जे हिंदू आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याला तिकडचं सरकार कारणीभूत आहे आणि त्यातनं आलेला हा सगळा उद्वेग आहे? आपलं त्या ठिकाणी येणं जाणं असतं, तिकडे संवाद असतो, म्हणून आपल्याकडनं ही माहिती समजून घ्यायची. हा, तिथं बिलकुल आपण सांगताय तसं सरकारचंही तिथे त्या लोकांच्या संदर्भात त्यांचंही नाकर्तेपणा म्हणता येईल आणि म्हणून ज्या अर्थी आता हे सर्व लोक रस्त्यावर उतरतायत आणि त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात संख्या रस्त्यावरती आहे तर ते दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्याला बहुसंख्य लोकांची इच्छा असल्यामुळेच तर एवढी मोठी संख्या हिंदू राष्ट्रासाठी मागणी करते. त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करता येणार नाही आणि सरकारचंही नाकर्तेपणा आणि या लोकांची जी इच्छा आहे ती अनेक वर्षापासून त्यांनी हे आंदोलन आणि अभियान ते सुरू ठेवलंय त्या लोकांनी. स्वामीजी, इथे एक गोष्ट आपण स्पष्ट करूयात की आता जे आंदोलन होत आहे ते होत आहे
सोशल मीडियावरती जी बंदी सरकारनं घातली त्याच्या विरोधात आलेल्या सगळ्या तरुणाईची ही प्रतिक्रिया आणि त्यातनं सुरू होणारं हे आंदोलन आहे, जो सगळा संघर्ष आपण नेपाळ काठमांडूच्या रस्त्यावरती सध्या प्रेक्षकांना दाखवतोय तो त्या कारणामुळे आलेला आहे. पण हे कारण आपल्याला असं वाटतं का स्वामीजी की हे कारण केवळ निमित्त आहे आणि यातनं जी खरी आपण म्हणताय त्याप्रमाणे बहुसंख्येची असलेली मूळ मागणी आहे हिंदू राष्ट्राची ती पुढे नेण्याचा अजेंडा या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा असेल? नाही, अजेंडा आहे म्हणून वाटणार नाही, पण हे कुठल्या कुठं कारण एक सुप्त इच्छा तर सर्वांची आहेच की हिंदू राष्ट्र पूर्ववत व्हावं. आणि असं काही कारणाने थोडंफार त्यांना जरी कारण भेटलं तरी लोक रस्त्यावर उतरू शकतात. पण काही घडून आणलं असेल असं वाटत नाही. पण असे काही कारण काही जर त्याला निमित्त बनलं असेल तर बनू शकते. पण ही सुप्त इच्छा असल्यामुळे लोक जी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत तर हे अगोदरपासूनच हिंदू राष्ट्राची तिथं एकंदरीत चळवळ सुरू आहे बऱ्याच वर्षापासून, काही वर्षापासून आत्ताच्या. तर हे एक कारण असू शकतं की हे सोशल मीडियाचं किंवा पोस्टचं हे अजून काही कारण वेगवेगळे जेव्हा जेव्हा असे येतील तेव्हा ही लोक रस्त्यावर उतरतील. आपण म्हणताय की काही काळापासून आंदोलन सुरू आहे, तर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठीचं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि दुसरीकडे आपण म्हणताय त्याप्रमाणे बहुसंख्यांची जी मागणी आहे हिंदू राष्ट्राची ती एक मागणी. तर या दोन मागण्यांमध्ये काय संबंध आपल्याला जाणवतो? नाही, राजेशाही पद्धत तर पहिल्यापासून तिथे होतीच. ती लोकांची श्रद्धा आहे आणि ती परंपरागत ती राजेशाही पद्धत होती. तर ती लोकांची श्रद्धाही आहे तिथली आणि ह्याच्यात काही बदल नाहीये. राजेशाही पद्धत व्हावी आणि पूर्ववत हिंदू राष्ट्राची जी मागणी, या लोकांची जी इच्छा आहे ती राजेशाही परत व्हावी आणि हिंदू राष्ट्र पूर्ववत व्हावं, अशी याच्यात काही तफावत आहे असं मला वाटत नाही. पण स्वामीजी या सगळ्यामध्ये एक प्रश्न असाही होतो की आता आपण प्रेक्षकांना सगळी तिकडची हिंसेची दृश्य दाखवतो जिकडे मोठ्या संख्येने सगळं तरुण वर्ग आहे, तरुणी यामध्ये रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसतंय. ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन उभं राहिलंय, हिंसक आंदोलन आहे आणि दुसरीकडे सरकारनं सुद्धा हे आंदोलन दडपण्यासाठी ज्या पद्धतीनं गोळीबार केला, ज्यामध्ये 9 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची बातमी आपल्यापर्यंत आहे, 80हून अधिक जण साधारणपणे जखमी आहेत. या सगळ्या संघर्षाकडे, या संघर्षाची मुळात जी वेळ आलेली आहे त्याकडे आपण कसं पाहता? हा, बिलकुल प्रसन्नजी, सरकारने गोळीबार जो केला याचं तर मी निंदा करतो आणि हिंसेचं समर्थन करणार नाही जे काही लोकांनी रस्त्यावरती. पण आता त्यांची जर इच्छा आणि तिथल्या लोकांची एक मागणी आहे ती रास्त मागणी आहे. आता भारताचं आपलं जे स्वतंत्र समर आणि एकंदरीत आझादीची लढाई म्हणतो आपण, याच्यामध्ये आपल्या देशभक्तांनी तिथल्या स्थानिक, भले ते आता ते नेपाळचे आहेत, आपल्याला त्याचं काही जास्त गांभीर्य आपण घेत नाही, पण त्या भूमिपुत्रांचा तो लढा आहे, त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जागेवर ते रास्त आहेत आणि त्यांना गैरही नाही म्हणता येणार आपल्याला. आणि त्याच्यामुळं त्यांचा एक तो लढाच आहे. त्याच्यामुळं सरकारने त्यांची जनभावना लक्षात घेतली पाहिजे आणि गोळीबार करणं किंवा ते आंदोलन दडपून टाकणं, याच्यामुळे ते काही लोक शांत राहतील किंवा हे आंदोलन थांबलं जाईल असं मला वाटत नाही. कारण हे व्यापक आणि मोठं आंदोलन आहे, अनेक वर्षापासून आहे. तर सरकारने सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि जी बहुसंख्य लोकांची मागणी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सरकारला. उलट सरकारने जर दाबण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की याच्यातून अजून जास्त आणि अन्य जे देश आहेत ते सुद्धा समर्थन करू शकतील, कारण त्या लोकांची माफक अपेक्षा आहे. तर सरकारने दुर्लक्ष करू नये आणि लोकांची जी मागणी आहे ती मागणीकडे गांभीर्याने विचार करून त्या गोष्टीचं अगदी खरं स्वामीजी. त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे संघर्षाची वेळ येऊ नये, चर्चेने प्रश्न सुटू शकतात, त्याच्यावरती अर्थातच आपल्या सर्वांचा विश्वास आहे आणि ती सामंजस्याची भूमिका दोन्हीकडनं घेणं अर्थातच अपेक्षित आहे. धन्यवाद आपण साधलेल्या या संवादासाठी.